नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट समोर आणलेला आहे. याची नवीन जाहिरात आणलेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाचीच बातमी आहे. तर ती कशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर तुम्ही पाहू शकताय की ह्या 18 जुलै 2024 हा GR आहे. तर ह्या GR मध्ये काय महत्त्वाची माहिती आहे हे आपण पाहूया. तर राज्य शासनाच्या अखेरीस सर्व शासकीय कार्यालयातील गट व अराजपत्रीय व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत म्हणजे एकूणच MPSC मार्फत ही सर्व पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. आणि ते देखील हे गट क ची पदे आहेत. तुम्ही पाहू शकताय ही सर्व पदे MPSC मार्फत भरण्याचा GR काढण्यात आले आहे. तर गट ब आणि गट क ची सर्व अराजपत्रीय जी पदे आहेत ती MPSC कडे ट्रान्सफर केली जाणार हे तुम्ही पाहू शकताय. त्या संदर्भाचा हा GR आहे. तर तुम्ही आपण हा GR खूपच महत्त्वाचा आहे. तर शासन निर्णय काही आपण पाहू शकता की राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर गट ब अराजपत्रीय व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्वच पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास यांनी शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच सर्व पदे ही MPSC मार्फत भरण्याचा हा GR काढलेला आहे. तर सदर पदे ही तुम्ही पाहू शकताय की याच्यामध्ये एकूण त्यांनी त्याची एक समितीही नेमली आहे. तर कशा पद्धतीने ही समिती कार्य करणार याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार. तर समन्वय समिती जी आहे ती प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल. तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल. त्याचप्रमाणे समिती आयोगाचे समीक्षीकरण करण्यातही शिफारस करेल. तर समन्वय समिती शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. तर ही सर्व समितीने शिफारस केल्यानंतरच ही सर्व पदे MPSC कडे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर तलाठी हे पद हे गट क च आहे. तर हे पद सुद्धा आता MPSC कडे जाण्याची शक्यता आहे. तर वाहन चालक जे पद आहे ते पद वगळून उर्वरित जे काही गट ब आणि क ची पद आहेत ती सर्व MPSC कडे जाणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा असा होणार की MPSC मार्फत जाहिरात आल्यानंतर MPSC चे जे वेळापत्रक आहे ते अगोदरच आलेले असते. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची तयारी करताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि MPSC मध्ये जास्त करून कधीही पेपर फुटी वगैरे होत नाही. त्यामुळे तुम्हाला काही घाबरण्याची काही कारणही नाहीये. तर MPSC ची सर्वच्या सर्व पदे ही सरळ सेवेची जी सर्व पदे आहेत ती MPSC मार्फतच भरली जाणार आहेत. तर जलसंपदा विभागातील सर्व पदे आहेत ते सरळ सेवेची सर्व पदे MPSC मार्फतच भरली जाणार आहेत. तर या GR मध्ये काय म्हटलेले आहे ते आपण पाहूया. तर दिनांक 14 फेब्रुवारी 2022 मध्ये 2023 प्रमाणे 31 डिसेंबर 2025 पर्यंत या पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करता येईल. म्हणजे IBPS चा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. तर IBPS कंपनी आणि TCS कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट 31 डिसेंबर 2025 ला संपतोय. त्याच्यानंतर जी पदे भरली जाणार आहेत ती सर्व पदे MPSC मार्फतच भरली जाणार आहेत. तर राज्य पातळीवर ती भरती करायची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील. म्हणजेच MPSC द्वारे भरता येतील. तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाही त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीत समन्वय समिती शासनाच्या शिफारसीनुसार. तर ही एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि MPSC मार्फत जाहिरात काढल्यामुळे निकालही चांगला लागू शकतोय आणि पेपर फुटीचे प्रकारही कमी होणार आहेत. तर त्याचा GR आलेला आहे. तरी सरळ सेवेची सर्वच्या सर्व पदे ह्याच्या मार्फतच MPSC मार्फतच भरली जाणार आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.
धन्यवाद.